ठरलं तर मग अखेर बाबू सापडलाच. प्रतिमाचा अपघात घडवणाऱ्या ड्रायव्हरला सायलीने ओळखलंय. महिपत मात्र अर्जुनच्या हाती येईना. सुरुवातीला सायली गिरिजाला तयार होण्यास मदत करते, तर दुसरीकडे प्रियाला असा संशय येतोय की नागेश्वरने महिपतला आउट हाऊसमध्ये लपवलंय. ती उर्वशीला याबाबत विचारते, पण उर्वशी तिला सांगते की सध्या गिरिजा आणि रुद्रचे लग्न मोडण्यावर लक्ष केंद्रित करूया, आणि म्हणून त्या दोघी सावीला लग्नासाठी तयार करतायत. तेवढ्यात गिरिजाची मैत्रीण विशाखा गिरिजाच्या खोलीत येते. गिरिजाला वाड्याबाहेर काढण्यासाठी कुशल तिला ब्लॅकमेल करतोय. हे ती कोणालाच सांगत नाही, त्यामुळे ती खूप बिथरलेली आहे. कुशलने विशाखाचे आक्षेपार्ह फोटो काढलेले असतात, तो ते व्हायरल करण्याची धमकी देतो. विशाखा गिरिजाला सांगते की लग्नाआधी आईचा आशीर्वाद घ्यायला हवा. परिणामी गिरिजा मंदिरात जाण्यासाठी तयार होते. सायली आणि वासंती गिरिजाला मनाई करतात, पण ती आग्रह करते. शेवटी गिरिजा सायलीसह मंदिरात जातेच. सायलीला नेमकं तेव्हाच मंदिराजवळ एक पोतराज दिसतो. तिला आठवतं की तो पोतराज किल्लेदारांच्या गाडीचा अपघात करणाऱ्या बाबू ड्रायव्हरसारखा दिसतो आहे. सायली गिरिजाला तिथेच सोडून त्या पोतराजच्या मागे धावते, तर गिरिजाला विशाखाच्या वागण्यावरूनच जाणवतं की काहीतरी गडबड आहे. ती थेट विशाखाला विचारते. विशाखा सांगते की कुशलने तिचे कपडे बदलतानाचे फोटो काढले आहेत आणि तो तिला ब्लॅकमेल करतोय. तेवढ्यात कुशलचे गुंड तिथे येतात आणि विशाखावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून गिरिजा स्वतःहून त्यांच्यासोबत जायला तयार होते. ती वाटेवर तिच्या हातातली एक बांगडी टाकत जाते. तर घोरपडेंच्या घरात लग्नमंडपात नवरा उभा राहतो, तेव्हा वासंतीला गिरिजाची चिठ्ठी सापडते. त्यावर असं लिहिलेलं असतं की गिरिजा लग्नातून पळून जाते आहे. ते पत्र वाचून सगळ्यांना धक्का बसतो. नागेश्वरच्या रागाचा भडका उडतो, तर रुद्रही हादरतो. उर्वशी यावरून टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नाही. ती रुद्रचं लग्न सावीशी करूया असं सुचवते. रुद्रचा मात्र गिरिजावर पूर्ण विश्वास असतो, त्याचा त्या चिठ्ठीवर विश्वास नसतो. ठरलं तर मग या मालिकेतील सायली रमली जुन्या आठवणीत आणि काय म्हणाली जुई गडकरी. कुशलचे गुंड गिरिजाला मंदिराजवळ उभारण्यात आलेल्या एका मंडपाजवळ तिला घेऊन जातात. तिथे कुशलला जबरदस्तीने तिच्याशी लग्न करायचं असतं. गिरिजा त्याला विशाखाचे सर्व फोटो डिलीट करायला सांगते आणि झटापटीत गिरिजा कुशलच्या कानाखाली मारते. गिरिजा त्याच्या अंगावर कोयता उगारते. दुसरीकडे गिरिजाच्या बांगड्या सायलीला सापडतात. ती एक बांगडी उचलत पुढे पुढे जाते. दुसरीकडे अर्जुन या विचारात असतो की नागेश्वरने ओळख करून दिलेले अण्णासाहेब नेमके कोण आहेत. तो महिपतच होता असा संशय त्याला येतो. तो रुद्रकडून पाहुण्यांची यादी मागून घेतो, ज्यात अण्णासाहेबांचं नाव नसतं. त्यामुळे अर्जुनचा संशय अधिकच बळावतो. अर्जुनला समजतं की तो महिपतच आहे. तो आउट हाऊसमधील खोलीपर्यंत पोहोचतो आणि ज्या खोलीला लॉक असतं तेव्हा त्याला आतमध्ये कोणाची तरी सावली दिसते. तेवढ्यात कल्पना त्याला फोन करून लग्नमंडपात घडलेला प्रकार सांगते. तेवढ्यात त्याला कोणाचा तरी मेसेज येतो आणि अर्जुन पुन्हा मंडपात जातो. त्यावेळी अर्जुनला आउट हाऊसमधून बाहेर येताना पाहून प्रियाची खात्री होते की महिपत तिथेच आहे. ती लगेच नागराजला फोन करून कळवते. तर लग्नमंडपात उर्वशी आग्रह करते की रुद्राने सावीशी लग्न करावं. तेव्हा अर्जुन तिथे येऊन सांगतो की गिरिजाचा जीव धोक्यात आहे. त्याला सायलीने कळवल्यानुसार तो रुद्रेला मंडपातून घेऊन जातो. सायलीने पाठवलेल्या लोकेशनप्रमाणे तो जंगलात पोहोचतो. जेव्हा जिकडे कुशल जबरदस्तीने गिरिजाशी लग्न करत असतो तिथे ते दोघेही पोहोचतात. अर्जुन आणि रुद्र त्या गुंडांना चोप देतात आणि गिरिजा विशाखाची सुटका करतात. गिरिजाला पुन्हा मंडपात बघून उर्वशी प्रिया आणि सावीच्या पायाखालची जमीनच सरकते. तर पोलीस कुशललाही घोरपड्यांच्या घरी आणतात. कुशलने तिला ब्लॅकमेल केल्याचं समजल्यावर नागेश्वर खूप भडकतो. नागेश्वर त्याला जाब विचारतो की त्याला हे कृत्य करायला कोणी सांगितलं. मात्र तो उर्वशीचं नाव घेत नाही. गिरिजाला मात्र खात्री असते की हे घरच्याच व्यक्तीचं काम आहे. अखेर मुहूर्तावर गिरिजा आणि रुद्र यांचं लग्न लागतं. त्या क्षणी तो पोतराजही घोरपड्यांच्या दारात येतो. तेव्हा सायलीची आणि त्याची नजरानजर होते. सायलीची त्यावेळी खात्री पटते की तो बाबूच आहे.